महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर स्वागत आहे. नक्कीच. विचार करा, एखाद्या सामान्य माणसाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली जमीन आहे. त्याच जमिनीचा सातबारा त्याच्याच नावावर आहे आणि त्या मालकाची स्वतःची कोणतीही मोठी चूक नसताना केवळ एका बेसावध क्षणामुळे ती जमीन कायमची त्याच्या हातातून गेली तर. बापरे, हे ऐकायला जरी धक्कादायक असलं तरी वास्तवात असं बऱ्याचदा घडतं. हो ना. आणि म्हणूनच आजची ही चर्चा प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण जमिनीचा सातबारा नावावर असला तरी केवळ एका चुकीमुळे मालकी हक्क कसा धोक्यात येऊ शकतो यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. होय, आणि हा विषय प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कमी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. बरोबर. जमिनीचे वाद हे तसेही खूप गुंतागुंतीचे असतात. आता बघा, समाजात एक खूप मोठा गैरसमज आहे. समजा एखाद्या शेतात किंवा जागेवर सलग 12 वर्ष दुसऱ्याच कुणाचा तरी ताबा आहे, तर तो आपोआप त्या जागेचा मालक बनतो. आता बघा, हे खरंच असं असतं का? मी विचार करत होते की आपोआप मालक कसं काय बनता येईल. नाही, अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. केवळ कब्जा केला म्हणजे मालक होता येत नाही. अच्छा. हो, यासाठी आपल्याला लिमिटेशन ॲक्ट 1963 त्यातला आर्टिकल 65 शेड्यूल 1 पाहावा लागेल. बरं, मग या कायद्याची तरतूद काय सांगते? याची तरतूद अशी आहे की जर जमिनीवर अतिक्रमण झाले असेल तर 12 वर्षांच्या आत मालकाने ताबा सोडून घेण्यासाठी दावा करणं आवश्यक आहे. म्हणजे ही एक वेळेची मर्यादा आहे. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर मालकाला आपली जमीन परत मिळवण्यासाठी कायद्याने दिलेली ही वेळेची मर्यादा आहे. आणि व्यवहारात याचा परिणाम काय होतो? व्यवहारात सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला याचा हा फरक पडतो की जर 12 वर्षे काहीच हालचाल केली नाही तर कोर्टात जाऊन ताबा परत मागायचा हक्क संपतो. म्हणजे 12 वर्ष उलटली की विषय संपला. होय. इथे मी एक क्विक फॅक्ट सांगतो. पैशांच्या वसुलीसाठी किंवा करार रद्द करण्यासाठी कायद्यात फक्त 3 वर्षांची मुदत असते. अच्छा, फक्त 3 वर्षे? हो, पण जमिनीचा ताबा परत मिळवण्यासाठी हीच मुदत 12 वर्षांची आहे. अरेच्छा. आता यापुढे जाऊन लिमिटेशन ॲक्ट 1963चं कलम 27 काय सांगतं ते आपण बघायला हवं. हां, सांगा ना. कलम 27ची तरतूद सांगते की मुदतीत दावा न केल्यास मालमत्तेवरील हक्क पूर्णपणे संपुष्टात येतो. म्हणजे तो हक्क एक्स्टिंग्विश्ड होतो. बापरे, म्हणजे हक्कच संपतो. हो, याचा सोपा अर्थ असा की मालकाने हलगर्जीपणा केला तर त्याचा हक्क कायद्याने हिरावून घेतला जातो. पण मग याचा अर्थ जो अतिक्रमण करतोय त्याचा फायदा होतो का? याचा परिणाम असा होतो की इथे अतिक्रमण करणारा जिंकत नाही तर मूळ मालक आपल्या निष्काळजीपणामुळे हरतो. म्हणजेच इथे झोपलेल्या मालकाला कायदा उठवत नाही हे लक्षात घ्यायला हवं. अगदी तंतोतंत बरोबर बोललात. एक मिनिट. म्हणजे मालकाचा हक्क संपला, पण मग जो ताबा मारून बसलाय तो अधिकृत मालक कसा होणार? खूप चांगला प्रश्न आहे. यासाठी त्यांना स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 ची मदत घ्यावी लागते. बरं. त्यातलं कलम 34. मग या कलम 34 ची तरतूद काय आहे? तरतूद अशी आहे की डिक्लेरेशन किंवा घोषणात्मक दावा दाखल करून मालकी हक्क मागावा लागतो. अच्छा, म्हणजे स्वतःहून मागावा लागतो. हो ना. याचा सोपा अर्थ असा की 12 वर्ष ताबा असल्याच्या आधारावर कोर्टाकडून स्वतःला मालक घोषित करून घ्यावे लागते. म्हणजे आपोआप काहीच होत नाही? अजिबात नाही. याचा परिणाम असा होतो की कागदोपत्री मालक होण्यासाठी नुसता ताबा पुरेसा नाही तर कोर्टाची पायरी चढावीच लागते. नुसता ताबा असणं आणि कायदेशीर मालक असणं यात हाच मोठा फरक आहे. होय, आणि लोक इथेच गोंधळतात. पण मला सांगा, समजा एखाद्याने गुपचूप ताबा मिळवला तर कोर्ट त्याला थेट मालक बनवेल का? नाही, कोर्टाची एक स्पष्ट प्रक्रिया आहे. यासाठी कर्नाटक बोर्ड ऑफ वक्फ विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला खूप महत्त्वाचा आहे. अच्छा. यात प्रतिकूल कब्जा सिद्ध करण्यासाठी काही अटी आहेत. कोणत्या अटी आहेत त्या? एक चेकलिस्ट आहे का याची? हो, 3 टप्प्यांची चेकलिस्ट आहे. पहिली अट, उघडपणे वावरा. म्हणजे लपून छपून राहता येणार नाही? अगदी बरोबर. ताबा लपून छपून नसावा, तो जगाला दिसला पाहिजे. दुसरी अट, विरोध दर्शवा. विरोध म्हणजे मालकाशी भांडण असावं का? तसं नाही. म्हणजे तो ताबा मालकाच्या परवानगीने नाही तर त्याच्या इच्छेविरुद्ध, ज्याला आपण हॉस्टाईल म्हणतो, तसा असावा. अच्छा, समजलं. आणि तिसरी अट? तिसरी अट, सलगता राखा. 12 वर्ष सलग ताबा असावा, त्यात कोणताही खंड नसावा. ओके.
पण जर मालकाने स्वतःच परवानगी दिली असेल राहायला तर काय होतं? हीच तर माझी दुसरी क्विक फॅक्ट आहे. जर मालकाने कब्जा करण्यासाठी स्वतःहून परवानगी दिली असेल तर त्याला प्रतिकूल कब्जा मानता येत नाही. अरे वा, ही खूप महत्वाची माहिती आहे. होय, यामुळे अनेक वाद टळू शकतात. अशीच महत्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, लोकांचे प्रश्न आम्हाला सोडवायला आवडतील. आता माझ्या मनात एक प्रश्न आलाय, म्हणजे एखाद्याकडे जागेचे कच्चे पक्के कागद आहेत आणि ताबा पण आहे, तर तो कागदपत्रांच्या आधारे मालकी आणि 12 वर्षांच्या कब्जाच्या आधारे मालकी असे दोन्ही दावे एकत्र करू शकतो का? असा दुहेरी दावा बरेच जण करण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निकाल आहे, नरसम्मा आणि इतर विरुद्ध ए. कृष्णप्पा. हा निकाल कधीचा आहे? हा 26 ऑगस्ट 2020चा निकाल आहे. दिवाणी अपील क्रमांक 2710. बरं, याची तरतूद काय सांगते? याची तरतूद स्पष्ट आहे. प्ली ऑफ टायटल म्हणजे कागदापत्रांवरून मालकी आणि प्ली ऑफ ॲडवर्स पोझिशन म्हणजे कब्जावरून मालकी, हे दोन्ही दावे एकत्र करता येत नाहीत. असं का बरं? यात काय अडचण आहे? याचा सोपा अर्थ असा की तुम्ही एकीकडे म्हणताय की मी कागदामुळे मालक आहे आणि दुसरीकडे म्हणताय की मी बेकायदेशीर कब्जा करून मालक झालोय. अच्छा. हे दोन्ही मुद्दे एकमेकांच्या पूर्ण विरोधात आहेत. हा, म्हणजे परस्पर विरोधी दावे झाले हे. हो ना. आणि व्यवहारात याचा परिणाम असा होतो की असा दुहेरी दावा केल्यास कोर्टात केस अजिबात टिकत नाही आणि नुकसान होते. हे तर खूपच महत्वाचं आहे. लोकांना वाटतं दोन्ही बाजूने आपण सेफ राहू. हो, पण तसं होत नाही. क्या बात आहे. थोडक्यात सांगायचं तर 2 दगडांवर पाय ठेवाल तर नक्कीच पडाल. अगदी बरोबर. आजच्या चर्चेचा आपण थोडक्यात रिकॅप करूया. आज आपण प्रतिकूल कब्जा म्हणजे काय, लिमिटेशन ॲक्टचे नियम, 12 वर्षांचा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाचा नरसम्मा खटल्यातील महत्त्वाचा निर्णय पाहिला. होय, आणि हे सगळं समजून घेणं प्रत्येक जमीन मालकासाठी किती गरजेचं आहे हे पण आपण पाहिलं. नक्कीच. तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. हो, तुमच्या सूचनांची आम्ही वाट पाहत आहोत. आजची ही कायदेशीर चर्चा आवडली असेल तर महसूलशाही कुटुंबाचा भाग नक्की बना. सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. आणि माहिती शेअर करायला पण विसरू नका. हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. बरोबर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर कोणी जबरदस्तीने रस्ता अडवला तर कायद्याने तो कसा मोकळा करायचा. हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे अनेकांसाठी. हो ना. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. नक्की सामील व्हा. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.